आता आपल्या आवडत्या मालिकेचे संपूर्ण भाग मालिका प्रसारित झाल्यानंतर लगेचच पाहू शकता फक्त सन नेक्स्ट वर. भारतातील प्रेक्षकांसाठी मोफत सेवा. थांबा. आजपासून सुंदरना माझ्या परवानगीशिवाय या खोलीतून कुणीही बाहेर काढण्याचा प्रयत्न जरी केला ना तरी माझ्यासारखी वाईट कोणी नसेल हे लक्षात ठेवा. वा अक्षरा, तू अगदी माझ्या डोक्यात आहे ना तसंच वागायला लागलीस बघ. आता तर खरा खेळ सुरू होणार. मला इथं नाही राहायचं. मला बाहेर जायचंय. कोणी आहे का बाहेर? हा, दार उघडा की. अक्षरा, अक्षरा. हे बाबा, म्या इथं बारक्या. काय झालं? अहो बारक्या भाऊ, ऐका ना. अहो, मला इथनं बाहेर काढा की. हो, मला इथं नाही राहायचंय. ऐका की. अरे सुंदर, ते नाही जमायचं र. ते वहिनीनं सांगितलंय का तुला खोली बाहेर नाही काढायचं. म्हणजे तू खोली बाहेर येणं हे तुझ्यासाठी चांगलं नाही म्हणल्या त्या. अहो ऐका ना, मला बाहेर काढा ना. इथनं मला बाहेर यायचंय. अहो, मला लई त्रास होतोय. उघडा की दार. हे बाबा, असं नको बोलू. सुंदर, तुला काय पाहिजे का सांग ना. तुला काय पाहिजे का? मी आणून देतो. बोल ना. नाही नाही, मला काय बी नकोय. मला फक्त इकडनं बाहेर काढा. यार, असं नको बोलू ना सुंदर. बाबा, माझा बी नाही इलाज आहे. वहिनी येतील आणि त्याला पाहिजे तेव्हा दार उघडते. तुझ्या चांगल्यासाठीच करतायत ना सुंदर. हे बघ, तू जरा विश्वास ठेव रे. योग्य वेळ आली ना का दार उघडतील. तू जरा शांत राहा. अहो, मला नाही राहायचं हो इथं. मला इथनं बाहेर जायचं आहे. नाही राहायचंय मला. यार सुंदर, असं नको वागू रे बाबा. तू जरा धीर ठेवला. हार तुझ्या चांगल्यासाठीच करताय ते सगळं. तुला काय पाहिजे ते सांग. तर मी आहे, वहिनी मी आहे त्या. तू वहिनीवर जरा विश्वास ठेव रे. तर सांभाळ स्वतःला. बरोबर चाललंय समद. अक्षरा आता सुंदरच्या नजरेत उतरणार आणि मी माझ्या प्रेमात सुंदरला येड करणार. मग सुंदर कायमचा माझाच. आई, मी सुंदरना गमावणार तर नाही ना? काय बी झालं तरी सुंदर तुझाच आहे. नको इतकी काळजी करू. आई, खूप भीती वाटते मला. मी खूप कठोर वागली यांच्याशी. आई, मी यांना गमावणार नाही ना? आई, असं झालं ना मी नाही सहन करू शकत. आई, असं नाही होणार ना? अगं, असा काय विचार करतेस तू? हे बघ, तू जो निर्णय घेतलायस ना तो लई अवघड आहे. पण आता सुंदरसाठी तोच त्याच्या भल्याचा आहे आणि गरजेचा बी. आई, आई, मी यांना कोंडून ठेवलंय. यांना किती त्रास होत असेल. मला नाही सहन होते आई हे सगळं. अक्षरा, नको असा विचार करू.
त्याला घरातल्याच बाहेरच्यानी त्रास देण्यापेक्षा हा आत्ता जो त्रास होतोय ना तो चालेल, त्याला काही पर्याय नाही. आई मला माहितीये हे सगळं बोलताना तुम्हाला किती त्रास होतोय आई म्हणून. आई खरंच मला माफ करा. अक्षरा, एक गोष्ट सांगते आई. सुंदर लहान होता ना तेव्हाची गोष्ट. त्याला सारखं बाहेर खेळायला जायचं असायचं. लई हट्ट करायचा, ऐकायचंच नाही. अगं एकदा तर अंग नुसतं तापानं फणफणलं होतं तरी बी ऐक ना, मी खेळायला जाणारच म्हणाला. मला बी काही सुचना, मग कोणला मी त्याला खोलीत. तसं करताना आई म्हणून मला लई यातना होत होत्या, पण तेच त्याच्या भल्याचं होतं ना. मग अक्षरा, बायकोला बी कधी कधी आई व्हायला लागतं. जशी नवऱ्यावर माया करते ना बायको, तसंच त्याला दटावायला बी लागतं. तुला आठवतं देवी आई समोर तुम्हाला सांगितलं होतंस, वेळ प्रसंग पडला तर या घरासाठी मी कठोर बी होईन. मी वचन देते तुम्हाला, माझ्या नवऱ्याच्या रक्षणासाठी आणि या घरासाठी मी कठोर व्हायला तयार आहे. आता तेच करतेस, नको त्रास करून घेऊ. देवी आई हाय आपल्या पाठीशी. सॉरी अश्विन, कितीही इच्छा असली तरी मी तुझ्यासाठी काहीच करू शकत नाहीये. मला हवायस रे तू, पण मी काय करू, मला काहीच मार्ग दिसत नाहीये. बेस्ट आहे, जसं हवं तसंच घडतंय. आता शेवटचा एक्का काढला की झालं. माझा सुंदरपर्यंत पोहोचण्याचा मार्ग मोकळा आणि अक्षराचे समदे मार्ग बंद. शरू, अगं हे काय होऊन बसलंय? तुझ्या आणि अश्विनच्या नशिबात सुखच नाहीये, नुसती ताटातूटच लिवलीये बघ. माझ्यावर चिडून काय होणार आहे? स्वतःच्या बहिणीकडे बघ, ती तर आता कधीच बदलणार नाही आणि तिच्या मागून बाकीची लोक बी तुझं काय ऐकणार नाही. ती बरोबर समजाने तिच्या तालावर नाचवती आणि मग आपलं काहीच चालत नाही तिच्या पुढं. नाही, तिला बदलावंच लागेल. मी अश्विन शिवाय नाही राहू शकत. काहीही झालं तरी तिला अश्विनला सोडवावंच लागेल. शर्वरी, मला तुझी अवस्था कळते, पण तुझ्याकडे फक्त एकच पर्याय आहे. तुला खरंच अश्विनला विसरून जावं लागेल. आता काय बी झालं तरी अश्विन तुझ्याजवळ परत नाही येणार. कामिनी, वाटेल ते बोलू नकोस. अगं, माझ्या बोलण्यानं न बोलण्यानं काय होणार आहे? अक्षरच अश्विनला यातून बाहेर नाही येऊ देणार. तिनं व्यवस्थित त्याला या समजात अडकवलंय. तिला फक्त आता प्रॉपर्टी आणि सत्ता महत्वाची आहे. ती तुझा आणि अश्विनचा विचारच नाही करणार आहे. ती बरोबर तिची खेळी खेळून रिकामी झाली बघ. कामिनी, अगं शर्वरी, मी प्रॅक्टिकली बोलतीये. तुला आता अश्विन शिवाय जगायची सवय करून घ्यावी लागणार आहे. तुझ्याकडे दुसरा पर्यायच नाहीये.
अश्विन कधीच परत येणार नसेल तर मी कोणासाठी जगू? मला नाही जगायचं. अग शर्वरी, काय बोलायला लागलीस? डोसकं बिस्कं फिरलंय का तुझं? असं एवढ्या तेवढ्या कारणानं कोणी जगायचं सोडून देतं का? तेवढं कारण तुझ्यासाठी असेल, पण माझ्यासाठी माझा अश्विनच सर्वस्व आहे. तो नसेल तर मी संपवेन स्वतःला. मला नकोय हे आयुष्य. अगं शर्वरी, जीव देणं इतकं काय सोपं नसतं. अश्विन शिवाय जगण्या इतका अवघड काहीच नसेल. शरू, शरू, हे बाळा काय झालं? शरू, शरू, शरू. चला, आता मला आणि सुंदरला एक होण्यापासून कुणी चढवू शकत नाही. आता फक्त मी आणि सुंदर. शर्वरी, शर्वरी, काय शर्वरी? शरू, शरू, अगं दार उघड पोरी. ऐक की माझा शरू. हे बघ, असा डोक्यात राग घालून घेऊ नकस पोरी. शरू, काय शरू? ऐक की, हे बघ दार उघड जरा. शरू, दार उघड म्हणलं ना वा. अश्विन, तू माझ्या आयुष्यात नसेल तर मला खरंच नाही जगायचंय. शरू, अगं अगं, म्या काय म्हणते तेवढं तरी ऐकून घे. मला नाही ऐकायचंय कोणाचंही. हे बघ पोरी, असा हाताताईपणा करू नगस. म्या काय म्हणती, म्या तुझ्या पुढे हात जोडते. हे बघ, कुठला बी निर्णय विचारानं घेऊ नगस. दार उघड आधी. मी नाही जगू शकत अश्विन शिवाय. नाही जगू शकत. आता या खोलीतून माझा प्रेतच बाहेर जाईल. शरू, अगं काय बोलतेस? अगं हे बघ असं काय बी निर्णय घेऊ नकस. अगं ऐक माझं, दार उघड. हे बघ शरू, तू ना शांत हो जरा. हा, अगं अक्षरा तुझी बहीण आहे, तिचा तरी विचार कर ग बाई. बहीण? कोण बहीण? मी तिचा विचार करू? तिला केला का माझा विचार? केला का? माझा संसार उद्ध्वस्त झाला, तिला केला का माझा विचार? नाही केला. नाही केला. आज मी ज्या अवस्थेत आहे ना, ते फक्त तिच्यामुळे. नाही जगायचं मला. अगं शर्वरी, असं काय बी करू नका. ऐक माझं शरू. ए शरू, दार उघड ना ग. अगं ऐक माझं शरू. अगं असला येडेपणा करू नका. शरू, दार उघड म्हणलं ना वा. शरू, आता काय करू मी? अक्षरा, अक्षरा, अक्षरा. आई अंबाबाई हाय आपल्या पाठीशी. नको काळजी करू. अक्षरा, अक्षरा. ताई, वहिनी चला लवकर. काय झालं ताई? अक्षरा, अगं शरूनं दाराची कडी लावून घेतली आणि म्हणते मी माझ्या जीवाचं काहीतरी बरं वाईट करून घेईल. चला लवकर दोघी बी. काय? अक्षरा चला लवकर. हाय अंबाबाई, अग माझ्या भावाला लवकर बरं कर ग. नाही बघू त्याला होणारा त्रास. सुंदर मला माफ कर. मनावर दगड ठेवून मी हे सगळं करतोय बघ. हा तुझ्या चांगल्यासाठी करतोय. तू लवकर बरं होण्यासाठीच करतायत रे समजा. मला माफ कर ना सुंदर.
बारक्या बारक्या काय झालं ग एवढी पळत का आली तू अरे तिकडे ती शर्वरी काय झालं ती जीव द्यायला निघाली आहे. हा, तू वहिनीनं सांगितलं का तू जा तिकडे पहिले हा, तिला थांबव. अरे बारक्या तू इथली कशाला काळजी करतोय? कडी लावली ना, तो नाही येणार बाहेर. अरे पण तिनं ना आतून कडी लावून घेतलीये, ती काहीतरी करेल त्याच्या आधी तू थांबवलं पाहिजे. चल लवकर. हे हापच्या डी डोक्याने बी हापच आहे वाटतं. लगेचच येड्यात निघालं. शर्वरी शरू शरू शर्वरी शरू शरू दार उघड प्लीज. शरू शरू दार उघड गा. ताई अहो नक्की झालंय तरी काय बी ठावं नाही बहिणी. रागा रागा आत आली ती. मी मागणं आले समजवत तिला तर तोंडावर दार लावला माझ्या पोरीनं. शरू दार उघड. तू स्वतःला काही त्रास करून घेणार नाहीये. शरू दार उघड प्लीज. शरू हे बघ काय बी येडेपणा करायचं नाहीये. तू दार उघड बघू. शरू तू ऐकतेस का माझा आवाज? शरू हे पोरी ऐक ग. शरू काय बी वागू नगस. हे बघ तू गैरसमज करून घेतलाय. हे बघ आम्हा समध्यासनी तुझी काळजी आहे ग पोरी. दार उघड म्हणलं नव. दार उघड शरू. शरू आला दार उघड. शरू शरू ए शरू प्लीज दार उघड म्हणलं नव. शरू काय काय झालं ए, शरू 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 दार उघड. शरू प्लीज दार उघड. शरू प्लीज दार उघड. शरू दार उघड. हे बघ अक्षराताई पण हाक मारते. दार उघड. शरू माझा ऐकतेस का तू? हे बघ आपण शांतपणे बोलूयात ना एकदा. माझं तुझ्यावर खूप जीव आहे ग शरू. मला खूप काळजी वाटते तुझी. दार उघड ना एकदा. आपण बोलूयात ना ग प्लीज. दार उघड ना शरू. शर्वरी दार उघड का पोरी. प्लीज दार उघड. शरू काय झालंय काका शरू दार उघडत नाही. स्वतःला संपवायला निघाली. शर्वरी शरू प्लीज दार उघड. शरू लय झाली आहे तुझी नाटकं. हे तुझं नाटकीपणाने रडणं ना बंद कर. तुझी बहीण तुझ्याचमुळे जीव द्यायला निघाली आहे. काय बोलताय तुम्ही? वय जर का तिच्या जीवाचं काही बरं वाईट झालं ना तर त्याला जबाबदार तूच असणार आहेस. दुर्गा तोंड सांभाळून बोल. अगं प्रसंग काय तुला काही गांभीर्य कळतं का त्याचं? भाऊजी तुम्ही आणि बारक्या दार तोडा. ए, बाजी. पुढं काय आयुष्य आहे सुंदरचं. ना भूतकाळ आठवतो ना भविष्यासाठी काय ठरवू शकतो. आता तुझं आयुष्य फक्त माझ्या हातात आहे. सुंदर सुंदर जागा हो. तू ठीक आहेस ना? थांब. सुंदर पाणी घे.
हळूहळू. तू खाली का बसलास? हा, वरती बस. उठ बस. उठ उठ उठ. हळू बस. सुंदर, मी हाय बर का तुझ्या सोबत. तुला जो काही त्रास होतो ना ते समज दिसतंय रे मला, म्हणून मी तुला इथनं मोकळं करायला आलीय बघ. सुंदर, तू नाही इथून निघून जा, लांब जा कुठेतरी. तेच तुझ्या भल्याचं आहे सुंदर. मी जे काय बोलते ना तुला नाही पटणार, पण खरं सांगते सुंदर, या घरात ना खूप मोठी खेळी खेळली जाते तुझ्यावर. अहो पण त्या अक्षरा ती ना तुला चांगली वाटतीये, ती दिसतीये चांगली, पण ती तशी नाहीये. अरे ती फसवतीये तुला. सुंदर, अरे ती अक्षरा शर्वरी तुझ्या समोर लई भांडल्या आणि तू फसला असशील, पण जसं दिसतं ना तसं नसतं. त्या तुला येड्यात काढत होत्या. अरे अरे त्या दोघी जीवापाड एकमेकींना जपतात, मग अशा सख्या बहिणी एकमेकींच्या विरोधात उभं कसं राहतील तूच विचार कर. सुंदर, तुला खरं सांगू का, त्या दोघींना तुला येडं ठरवून तुझी प्रॉपर्टी बळकवायचा प्रयत्न करतायत.